विद्येला पाय लावू नये अशी आपल्याला लहानपणापासूनची शिकवण. मात्र ज्याला दोन्ही हात नाहीत तो साहिल पायाच्याच आधारानं आपल्यातल्या विद्येला घडवतोय. साहिल शेख पुण्यातल्या वडगाव शेरीत राहणाऱ्या या मुलानं आपल्यातल्या असामान्यत्वामुळे आपलं वेगळेपण सिद्ध केलंय. 6वीत असेपर्यंत सर्वसामान्य मुलांप्रमाणेच आयुष्य जगणारा साहिल एका अपघातामुळे दोन्ही हात गमावून बसला. लोखंडी रॉड घेऊन दांडपट्टा खेळण्याचा गच्चीवर सराव करत असताना हाय व्होल्टेज वायरला रॉड लागला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. दोन्ही हात गेल्यामुळे आता पुढे काय असा विचार करत साहिल एकांतात नजर लावून बसायचा. साहिलला यातून बाहेर काढण्यासाठी त्याचे आजोबा अख्खं कुटुंब प्रयत्न करत होते. त्यातच पायानं लिहिण्याची कला आपण अवगत केली तर आपल्याला पुढचं शिक्षण घेता येईल असा विचार साहिलच्या मनात आला आणि मग मात्र साहिलनं मागे वळून पाहिलं नाही. पहिली 1-2 वर्ष साहिलसाठी खूप खडतर होती. रायटरची मदत न घेता साहिलनं स्वतः पायानं पेपर लिहून 10वीत 55% मार्क मिळवले. त्यानंतर वाणिज्य शाखेतल्या 12वीच्या परीक्षेतही साहिलनं 73% मिळवले. नुसतंच लिखाणापुरती स्वतःला सीमित न ठेवता साहिलनं टेक्नॉलॉजीच्या जगात तंत्रज्ञानही शिकलं. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है. याच ओळींप्रमाणे यापुढेही शिकून सीए होण्याचं स्वप्न साहिलनं उराशी बाळगले. साहिलच्या याच जिद्दीला आमचा सलाम. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.